नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक वेळेला नवनवीन नोटिफिकेशन घेऊन, नवनवीन स्पेसिफिक आयडियाज घेऊन आणि प्रत्येक परीक्षेविषयी इत्थंभूत माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। अजूनही तुम्ही जर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद देशकरी परत एकदा इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य हे आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस किंवा ज्याला आपण अभियांत्रिकी सेवा म्हणतो 2019 चे मुलाखती म्हणजेच इंटरव्ह्यू हे झालेले आहेत। म्हाडाची परीक्षा मग तुमची सब इंजिनियर लेवलची असेल किंवा ज्युनियर इंजिनियर लेवलची असेल ती आत्ता संपलेली आहे। म्हणजे दोन वेगवेगळ्या परीक्षांचा स्पेसिफिक जो आपण बिझी होतो त्याच्यामध्ये ते आता संपलेला आहे आणि आता आयोगाने जो समोरचा प्लान दिलेला आहे त्या प्लाननुसार आपल्याला आपला प्लान नुसता पेपरवर लिहायचा नाही तर तो एक्झिक्यूट करायचा आहे। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आमच्याकडे येतात की सर मी प्री चा अभ्यास करू, मी ATP चा अभ्यास करू, मी WRD साठी जाऊ, मी भूमी अभिलेख साठी जाऊ, कुठल्या परीक्षेला मी प्रिफरन्स दिला पाहिजे। तर विद्यार्थ्यांचे हे जे कॉल आहे, त्यांच्या शंका आहे, याच्या निरसनासाठीच आजचा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी। चला मित्रांनो सुरू करूया। आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की MES 2019 चे इंटरव्ह्यू जे शेवटचं जे विभाग होता अमरावती विभाग त्याचे नुकतेच पार पडलेले आहेत। सर्व इंटरव्ह्यू हे आता झालेले आहेत। म्हाडाची एक्झाम सुद्धा झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आता याच्या पुढे या 2022 मध्ये कुठल्या कुठल्या परीक्षा येणार आहेत हे आयोगाने ऑलरेडी डिक्लेअर केलंय। त्याच्या व्यतिरिक्तही ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा सुद्धा येणार आहेत। आताच नुकती एक ATP ची जी एक्झामिनेशन होणार आहे त्याचं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे। लवकरच त्या परीक्षेचे दिनांक जाहीर होतील आणि ह्या टाईपच्या परीक्षा ज्या आयोगाच्या टाइम टेबल मध्ये शेड्यूल मध्ये नव्हत्या त्या सुद्धा 2022 मध्ये असणार आहेत। मग आपण कसा फोकस केला पाहिजे तर एक आउटलाईन बघूया आपल्या पर्टिक्युलर या व्हिडिओची। शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आउटलाईन काय बघा, सगळ्यात आपण बघणार आहोत की कुठल्या कुठल्या परीक्षा 2022 मध्ये असणार आहे, लिस्ट ऑफ एक्झामिनेशन। त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रकार आपण बघणार आहोत, that is nothing but the classification of candidates according to the various factor। फॉर एक्झाम्पल की एज्युकेशन क्वालिफिकेशन वर बेस्ड विद्यार्थ्यांचे प्रकार कुठले आहेत किंवा मी कुठल्या कॅटेगरीमध्ये येणार आहे, तुमचा स्टडी कुठला करताय, तुम्ही कुठल्यावर फोकस स्टडी आहे, बेस्ड ऑन स्टडी, based on interest, field of interest, very interesting as well as important thing। if you choose a field of interest then every day is holiday। कारण आपल्याला जे आवडतं, जे पर्टिक्युलर सेक्शन आवडतो, जो विभाग आवडतो, त्याच्यामधली कामं करायला आवडतात, तोच अभ्यास, तोच पर्टिक्युलर परीक्षा तुम्ही ही दिली असली पाहिजे। तर बेस्ड ऑन इंटरेस्ट, त्यानंतर बेस्ड ऑन टाइम अवेलेबिलिटी, तुमच्याकडे किती वेळ आहे, तुम्ही आत्ताच फ्रेशर पास आउट झालेला आहात का, तुम्ही पास आउट होऊन 2-3 वर्ष झालेले आहेत का, म्हणजे किती वेळासाठी तुम्ही ती एक्झाम देणार आहात किंवा देऊ इच्छिता त्याच्यानुसार हे क्लासिफिकेशन आहे। कुठल्या कुठल्या एक्झामिनेशन्स आहेत, मल्टिपल एक्झामिनेशन, आणि त्याचा स्टडी प्लॅन कसा करायचा। एकदा की तुम्ही सिक्वेन्स ठरवला की मला कुठल्या कुठल्या परीक्षा द्यायच्या आहेत, कुठल्या सिक्वेन्सने द्यायच्या आहेत आणि त्याचा स्टडी प्लॅन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो लिस्ट ऑफ एक्झामिनेशन। कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहेत बघा, भूमी अभिलेखची एक्झाम नुकतीच आता होईल, असिस्टंट टाउन प्लॅनर, आता याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग असिस्टंट, टाउन प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग असिस्टंट हे सुद्धा त्याच्यामध्ये पोस्ट आहेत, बरोबर आहे। तर कॅटेगरीनुसार आपण कुठल्या पोस्टसाठी इलिजिबल आहोत त्याच्यानुसार आपण एक्झाम्स बघतोय। MPSC टेक्निकल कंबाईन प्री पूर्व परीक्षा, बदललेला सिलेबस, त्याच्यामुळे फ्रेशर असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी 2017, 18, 19च्या परीक्षा दिलेल्या असेल, सगळे आता सुरुवातीच्या बेंचमार्क लेवलला आहे। म्हणजे सगळ्यांना परत आता नव्याने अभ्यास सुरू करावा लागणार आहे, कारण ही कंबाईन प्री आणि बदललेल्या सिलेबसची पहिली एक्झामिनेशन असेल। ओके, त्यानंतर वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट असेल किंवा जिल्हा परिषदच्या जागा असेल ZP च्या किंवा पब्लिक वर्क डिपार्टमेंट असेल ज्याला आपण सामाजिक बांधकाम विभाग म्हणतो, आणि बृहन्मुंबई कॉर्पोरेशनच्या ज्या BMCच्या जागा आहेत
त्या सुद्धा येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या परीक्षा आपल्या समोर आहेत. मग या परीक्षा कुठल्या एक्झामिनेशनवर फोकस करायचं आणि कशा पद्धतीने करायचं त्याचा एक जस्ट बर्ड व्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, आता विद्यार्थ्यांचं क्लासिफिकेशन कसं आहे बघा. सगळ्यात महत्वाचा पहिला जो पॉइंट आहे तो आहे बेस्ड ऑन एज्युकेशन. तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, तुम्ही डिप्लोमा होल्डर आहात, डिग्री होल्डर आहात, तुम्ही आर्किटेक्चर आहात, तुम्ही सिव्हिल आहात, तुमची ब्रँच कुठली आहे त्याच्यानुसार आपण कॅटेगरी करू शकतो. त्यानंतर सेकंड आहे विद्यार्थी मित्रांनो बेस्ड ऑन स्टडी, म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीचा अभ्यास हे करत आहात. त्यानंतर तुमचा फील्ड ऑफ इंटरेस्ट, तुमचा फील्ड ऑफ इंटरेस्ट कसा आहे. जेव्हा आपण आयोगाचे इंटरव्ह्यू देतो किंवा मेन्स क्रॅक करतो किंवा MES साठी एक्झामिनेशन देतो त्यावेळेला तुम्हाला प्रिफरन्स विचारलेला असतो. तर स्टँडर्ड प्रिफरन्स आपल्याला माहिती आहे. आपण AEE PWD पहिलं टाकतो, AEE त्यानंतर बाकीचे डिपार्टमेंट टाकतो, बरोबर आहे. तर तुमचा इंटरेस्ट कशात आहे ते, आणि शेवटी बेस्ड ऑन टाइम अवेलेबिलिटी, तुमच्याकडे किती वेळ आहे, किती परीक्षा देण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे, काय तुमचा पर्टिक्युलर ज्याला म्हणतो व्हिजन मॅप आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपण क्लासिफिकेशन करू शकतो. तर याच्यापैकी आपण कुठे बसतो हे डिसाईड करा, बरोबर आहे. आता प्रत्येक याच्यामध्ये जर डिटेल गेलं तर बेस्ड ऑन एज्युकेशन, फॉर एक्झाम्पल मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला आहे माझा. ओके, माझा डिप्लोमा झालेला आहे म्हणजे पदविका झालेली आहे. किंवा मी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये माझं ग्रॅज्युएशन किंवा ज्याला आपण म्हणतो BE झालेला आहे. किंवा मी 12th प्लस डिग्री न करता मी डिप्लोमा प्लस डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतली आणि डिप्लोमा होल्डर आहे आणि ग्रॅज्युएट सुद्धा आहे. ओके, मग कुठल्या पदासाठी कुठलं स्पेसिफिक क्वालिफिकेशन आहे याच्यावरती मी फोकस करेल, त्याच्यानुसार मी सिलेक्ट करेल. माझं पर्सनल ओपिनियन असं राहील आणि सजेशन असं राहील विद्यार्थी मित्रांना की ऑलवेज ट्राय फॉर द टॉप मोस्ट लेवल पोस्ट. जर वरच्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी वरच्या पोस्टसाठी तुम्ही जर अप्लाय केलं, ट्राय केलं तर छोट्या एक्झाम्स ह्या तुमच्या इझिली क्रॅक होत असतात. ओके, विजन नेहमी मोठं ठेवायचं. बेस्ड ऑन एज्युकेशन आपण बघितलं. आता बेस्ड ऑन स्टडी, एखादा विद्यार्थी फ्रेशर आहे म्हणजे त्याची पाटी कोरी आहे. कुठल्याही एक्झामचा सिलेबस त्यांनी घेतला की त्याला सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुमचा प्लॅन मॅप हा वेगळा असला पाहिजे. पण मी आताच सांगितलं की MES प्री साठी नवीन सिलेबस आहे म्हणजे सगळेच विद्यार्थी त्याच्यासाठी फ्रेशर आहे असं कन्सिडर करूया आपण. ओके, तर फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी वेगळी कॅटेगरी आणि जे एक्सपिरियन्स स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी नक्कीच वेगळी कॅटेगरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की कारण कसं आहे की कुठल्याही स्पेसिफिक एक्झामिनेशनला फेस करताना सुरुवात तुम्हाला करायची आहे. मग तुम्ही ऑलरेडी काही वाचलेलं आहे का की फ्रेशर आहे, त्याच्यानुसार तुम्ही एक्झाम डिसाईड करायची आहे. आता बघा, इंटरेस्ट, प्रत्येकाचा फील्ड ऑफ इंटरेस्ट वेगळा असणार आहे. मॅक्सिमम मुलं हे PWD डिपार्टमेंट प्रिफर करतात. WRD डिपार्टमेंट असेल किंवा टाउन प्लॅनिंग असेल याच्याबद्दल तर स्पेशली आपण बोलूया. ओके, लँड सर्वे डिपार्टमेंट असेल, भूकरमापक ज्या जागा निघालेल्या आहेत बघा, आणि बृहन्मुंबई कॉर्पोरेशन डिपार्टमेंट, याच्यामध्ये कुठला तुमचा फील्ड ऑफ इंटरेस्ट आहे. काही विद्यार्थी म्हणतील सर फील्ड ऑफ इंटरेस्ट सोडा, त्याचं पेमेंट स्केल, सॅलरी स्केल हे महत्वाचं आहे. डेफिनेटली दॅट इंडिकेट्स युअर फील्ड ऑफ इंटरेस्ट, बरोबर आहे. मग या केसमध्ये आपल्याला काय हवंय, कारण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते त्याच्यासाठी फुल प्रयत्न आपण तेव्हाच करतो जेव्हा आपला इंटरेस्ट तिथे असेल. ओके, तो बेस्ड ऑन इंटरेस्ट तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर जसं मी सांगितलं की टाइम अवेलेबिलिटी, तुमच्याकडे किती वेळ आहे. एखादा विद्यार्थी आहे तो फ्रेशर आहे एकदम, म्हणजे त्याचं पहिलंच वर्ष आहे कुठलीही एक्झामिनेशन द्यायची. परत त्यांनी एक्झाम दिली दुसरं वर्ष, परत त्यांनी एक्झाम दिली तिसरं वर्ष. आयोगासाठी 3 प्रयत्न हे प्रामाणिकपणे केले पाहिजे आणि 3 प्रयत्नातच तुमची कुठलीही पोस्ट ही निघाली पाहिजे. हे एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजिक बेंचमार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येकाचं स्वतःचं मत वेगळं असू शकतं, पण इथे मी एक स्पेसिफिक हे सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला येता म्हणजे पहिल्यांदा एक्झाम देत असता त्यावेळेस तुमची हार्डवर्क करण्याची जी इच्छा असते किंवा जे एनर्जी लेवल असते ती एनर्जी लेवल खूप हाय असते, पण तुमचा जो एक्सपिरियन्स असतो तो कमी असतो. इथे कुठेतरी तुम्ही मध्य साधलेला असता त्याचा. आणि जेव्हा तुम्ही थर्ड इयरला जाता त्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स खूप हाय लेवलला असतो, पण तुमची बऱ्यापैकी जी एनर्जी लेवल आहे ती कमी झालेली असते ॲज कम्पेअर टू फ्रेशर.
म्हणून हा पर्टिक्युलर ब्लेन मॅप तुमच्याकडे तयार असला पाहिजे. मग एका वर्षाचा तुम्ही प्लॅन करताय, 2 ते 3 वर्षाचा प्लॅन करताय, की जोपर्यंत तुम्ही डिबार होत नाही, एज बार होत नाही तुमचं, तोपर्यंत तुम्ही प्लॅन करताय, हेही खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. एका वर्षासाठी असेल तर स्पेसिफिक लवकरात लवकरच्या एक्झामिनेशनसाठी ट्राय करा. फॉर एक्झाम्पल आता कुठली एक्झाम आहे तर भूमी अभिलेख आहे, तुम्ही इलिजिबल आहात, तुमचा इंटरेस्ट आहे, तर गो फॉर दॅट एक्झामिनेशन. जर तुमचा 2-3 वर्षाचा प्लॅन असेल तर MES साठी जा, कारण तिथे अजून स्पेसिफिक मेहनत लागणार आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की नाही आपल्याला जोपर्यंत आपला एज आहे, लिमिटमध्ये आहे, इलिजिबिलिटी आहे एजची, तोपर्यंत एक्झाम देत राहायच्या, सर्वच एक्झाम ज्या किंवा सर्व प्रकारच्या एक्झाम आहेत त्या ट्राय करा. हे टाइम अवेलेबिलिटीवर झालंय विद्यार्थी मित्रांनो. कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहेत बघा, मल्टिपल एक्झाम्स सांगितलेलं आहे मी. ओके, खूप सारे एक्झाम्स आहेत. आता याची इलिजिबिलिटी तुमची स्वतःची चेक करून घ्या. फॉर एक्झाम्पल भूमी अभिलेख आहे, कोण कोण इलिजिबल आहे? डिग्री डिप्लोमा दोन्ही इलिजिबल आहे. महत्वाचं इथे मी सांगतो की ह्या ज्या पर्टिक्युलर इलिजिबिलिटी आहेत, याच्या अगोदरच्या ज्या त्या विभागाच्या त्या पदासाठीच्या एक्झाम झाल्यात त्याच्यासाठीच्या ह्या इलिजिबिलिटी आहेत, म्हणजे ह्या मागच्या वर्षीच्या रिलेटेड आहेत. याच्या नवीन जर काही अपडेट आले तर त्याच्यामध्ये मे बी इथे चेंज होऊ शकतो. ओके, भूमी अभिलेखसाठी डिप्लोमा डिग्री दोन्ही इलिजिबल आहे. ATP साठी डिग्री इलिजिबल आहे, पण त्याच्यामध्ये आर्किटेक्चर, सिव्हिल, प्लॅनिंग, रुरल अँड प्लॅनिंग, अर्बन प्लॅनिंग हे सगळे सब पर्टिक्युलर ब्रँच स्ट्रीम्स अवेलेबल आहेत. MES प्री ग्रॅज्युएशन लेवलची पोस्ट आहे. WRD, ZP, PWD. आता याच्यामध्ये प्रत्येक वेळेला नोटिफिकेशन मध्ये वेगवेगळे क्लॉज त्यांनी टाकलेले असतात. कधी ते म्हणतात फक्त डिप्लोमा, कधी म्हणतात डिप्लोमा प्लस डिग्री चालेल. बरोबर आहे. तर त्या एक्झाम नुसार तुमची इलिजिबिलिटी इकडे चेक करायची आहे. त्यानंतर BMC मध्ये सुद्धा तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो. BMC मध्ये सुद्धा ते स्पेसिफाय करतात की कुठले विद्यार्थी इलिजिबल आहेत. नोटिफिकेशन वरती ते डिपेंड असेल. आणि निवडणुका आहेत मुंबई कॉर्पोरेशनच्या, म्हणजे नक्कीच ह्या जागा येतील. टाउन प्लॅनिंग असिस्टंट डिप्लोमा डिग्री दोन्ही इलिजिबल आहेत. बघा ह्या एक्झाम्स आहेत ज्या येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत, आणि ही त्याची इलिजिबिलिटी आहे मागच्या वर्षीच्या नुसार मी आता सांगितलं. तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता ते तुम्ही चेक करा. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप झाली की सिलेबस अनालाइज करा. जो काही सिलेबस आयोगाने दिलेला आहे, सरळ सेवेसाठीचा आहे, जुना सिलेबस आहे, हे चेक करा एकदा की कुठला सिलेबस कॉमन तर नाही ना. फॉर एक्झाम्पल आता आपण बघितलं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये जो प्रीचा नवीन सिलेबस आहे, पूर्ण नॉन टेक्निकल सिलेबस आहे. त्याच्यामध्ये जर आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट सोडला, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री असेल आणि त्याच्यामध्ये GIS आणि ICT असेल, तर तो पार्ट कुठेतरी आपल्याला टेक्निकल वाटतो, पण बाकी सगळा हा नॉन टेक्निकल सिलेबस आहे. मग त्याच्यामध्ये पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, बरोबर आहे, मराठी असेल, इंग्लिश असेल. मग ते चेक करा की कुठला सिलेबस कॉमन आहे का. फॉर एक्झाम्पल इथे मी लिहिलंय बघा, भूमी अभिलेख जो आहे, ओके, तर भूमी अभिलेखचा जो सिलेबस आहे आणि आयोगाचा MPSCचा प्रीचा जो सिलेबस आहे, म्हणजे पूर्व परीक्षा जी आहे, ह्याचा सिलेबस जो आहे तो जवळपास सेम आहे. क्वेश्चनची लेवल वेगळी आहे. इथे जे प्रश्नांची लेवल आहे, MCQची लेवल आहे ती हाय आहे. इथे जी क्वेश्चनची लेवल आहे डेफिनेटली खूपच कमी आहे, पण सिलेबस सेम आहे. जर नॉन टेक्निकल साठी बोललो आपण, तर हे असं जर आपण कम्पेअर केलं की हा सिलेबस सेम आहे, म्हणजे मग आपण कॉमनली 2 परीक्षांचा अभ्यास सोबत करू शकतो. इवन दो याच्यामधला जर आपण काही भाग घेतला, कारण इथे सिलेबस बघा, मराठी, इंग्लिश, GS, GK, GS मध्ये परत त्याचे सब टॉपिक्स, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, बरोबर आहे. हे इथे सुद्धा तुम्हाला कामी येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथला जो सिलेबस आहे तो सिलेबस या एक्झाम मध्ये सुद्धा नॉन टेक्निकल पार्ट साठी तुम्हाला कामी येईल. मग त्या परीक्षा फॉर एक्झाम्पल PWDच्या JEE लेवलच्या असेल, WRDच्या JEE लेवलच्या असेल, ZP JEE असेल, BMC JEE असेल, किंवा आताच मी सांगितलं टाउन प्लॅनिंग असिस्टंट JEE लेवलच्या ज्या एक्झामिनेशन आहे याच्यासाठी हा सिलेबस जो नॉन टेक्निकलचा आहे तो कामी येणार आहे. मग याला ग्रुपमध्ये तुम्ही बायफर्केट करा की कसा कॉमन सगळ्या परीक्षांचा अभ्यास करता येईल. पण त्याच्यामध्येही तुम्ही काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेल की सर सगळ्यांचाच अभ्यास करायचा आणि एकही पोस्ट निघणार नाही, असं शक्य होत नाही. आपण बऱ्यापैकी फोकस्ड असतो. त्यानंतर इथे जर अनालिसिस करायचा झाला तर असिस्टंट टाउन प्लॅनिंग ह्यामध्ये वेगळा सिलेबस आहे,
हा सिलेबस कुणासोबतही मिक्स होत नाही, मॅच होत नाही. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 3 टॉपिक हे नॉन टेक्निकल आहे. त्याच्यामध्ये करंट अफेअर आहे नॅशनल इंटरनॅशनलचं, त्यानंतर तुमचा RTI आहे आणि फॅकल्टी ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग. हे 3 काय आहे? नॉन टेक्निकल. आणि टेक्निकल मध्ये 2 क्रॉस सब्जेक्ट्स आहेत याच्यामध्ये. एक आहे प्लॅनिंग आणि दुसरा आहे व्हॅल्युएशन. डेफिनेटली हे काय आहे? हा टेक्निकल पार्ट आहे. हा सिलेबस जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला डेडिकेटेड करावा लागेल. एक्झामचं नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन हे ॲडव्हर्टाइजमेंटच्या रूपात आलेलं आहे. एक्झामची डेट अजून डिक्लेअर झालेली नाही, पण एक साधारणतः असं कन्सिडर करूया आपण की 3 महिने आपल्याला मिळणार आहे. जे विद्यार्थी आर्किटेक्चरचे आहेत ते दुसऱ्या कुठल्या एक्झामसाठी इलिजिबल नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी फुल फोकस याच्यावरती करायला पाहिजे. पण जे विद्यार्थी बाकीच्याही एक्झाम देत आहेत आणि ज्यांना वाटतं की माझं ATP सुद्धा होऊ शकतं किंवा मी ती पोस्ट काढू शकेल कारण 138 जागा आहेत, त्यांनी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो फोकस स्टडी करा. याच्यावरती निघण्यासारख्या ह्या पोस्ट आहेत. तर सिलेबस अनालिसिस करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओके, आता तुम्हाला काय करायचंय की एक्झाम सिलेक्ट करायची की मी फोकस्ड कुठे करायचं. इलिजिबल तर मी सगळीकडेच आहे सर, पण मला पाहिजे की फोकस्ड असलं पाहिजे जेणेकरून माझी पोस्ट ही नक्की निघेल. असं नको व्हायला की मी एक्झाम दिली आणि माझं एकाही एक्झाम मध्ये सिलेक्शन झालं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम सिलेक्ट करताना तुमचा स्पेसिफिक पर्टिक्युलर फ्लो तयार असला पाहिजे. एक्झाम सिलेक्ट करताना तुमची इलिजिबिलिटी, तुमचा एज प्रिफरन्स जे काही असेल ते, तुमचा फील्ड ऑफ इंटरेस्ट आणि तुम्ही कुठल्या पोस्टसाठी फिक्स असाल त्यानुसार तुम्ही एक्झाम सिलेक्ट करायची आहे. माझं असं पर्सनल मत आहे की जे डिप्लोमा होल्डर्स आहेत तर भूकरमापक ही जी आत्ता स्पेसिफिक लँड रिलेटेड किंवा लँड डिपार्टमेंटशी रिलेटेड ज्या जागा निघालेल्या आहेत त्या जागाही खूप आहेत, त्या डिव्हिजन वाईज जागा आहेत. तर डिप्लोमा होल्डर जे विद्यार्थी इलिजिबल आहेत भूकरमापकसाठी त्यांनी पहिला फोकस त्याच्यावरती केला पाहिजे. कारण तो जर पर्टिक्युलर जागा घेतली किंवा ते जर सिलेबस केला तर GS GK तुमचा मराठी आणि इंग्लिश हा परफेक्ट होणार आणि तोच कामी येणार तुम्हाला बाकीच्या JEE लेवलच्या एक्झामिनेशनसाठी. तर पहिला त्याच्यावरती फोकस करणं हे चांगलं राहील डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी. जे आर्किटेक्चर विद्यार्थी आहे मी आता सांगितलं की ATP साठीच त्यांनी जावं, दुसरीकडे ते इलिजिबलही नाही आहे. त्यानंतर सिव्हिलचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी डिप्लोमा प्लस डिग्री केलेली आहे, जर शॉर्ट टर्म तुमचा प्लॅनिंग असेल तर 3 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये जी भूकरमापकची एक्झाम होऊन जाईल ती देऊन द्यायची आणि नंतर मग तुम्हाला नेक्स्ट एक्झाम सिलेक्ट करायची. तर ही सिलेक्शन जी प्रोसेस आहे ती डेफिनेटली खूप त्याला कन्स्ट्रेंट आहेत आणि ते कन्स्ट्रेंट तुमच्यावर डिपेंड आहेत. ओके, मग एकदा का तुमची एक्झाम फिक्स झाली विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस अनालाइज करा, सिलेबसचे रिसोर्सेस शोधा. कुठनं मटेरियल मिळेल, कुठनं स्टडी मटेरियल मिळेल. आपण रेफरन्स बुक वरती जातो तसं न करता कॉम्प्रेसिव्ह नोट्स बघा. ओके, त्यानंतर रीडिंग करा. आता रीडिंग जे आहे ते वेगवेगळ्या मेथडनी, असं नाही रीडिंग म्हणजे वाचणेच, बरोबर आहे. आपली ती सवय आता कमी झालेली आहे मोबाईलमुळे, पण याच्यामध्ये व्हिडिओ अँड ऑडिओ व्हिज्युअल्स आहे, क्लासेस आहेत, त्यानंतर स्पेसिफिकली बुक्स आहेत किंवा स्टडी मटेरियल आहे. याच्यापासून इनपुट घ्यायचं आणि त्या इनपुटला कशामध्ये कन्वर्ट करायचं? तुमच्या ओन हँड रिटन नोट्समध्ये. ओके, एकदा का तुमच्या नोट्स तयार झाल्या, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघा, काय काय क्वेश्चन्स आहेत त्या त्या एक्झामचे, रिस्पेक्टिव्ह एक्झामचे, म्हणजे तुम्हाला कळेल लेवल काय होती, कुठला टॉपिक कव्हर केला, कशा पद्धतीने फ्रेम केला क्वेश्चन्स, बरोबर आहे. आणि एकदा का ते झालं की ब्रेन मॅपिंग करा आणि तुमचे जे शॉर्ट नोट्स आहेत हे तयार करा. हा जो फ्लो आहे, स्टडी प्लॅनचा जो फ्लो आहे तो गिरीश सरांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तो व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही तो बघू शकता. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्टला जायचंय, एक एक विषय घेऊन. इथे ब्रेन मॅपिंग करायची आहे, सब्जेक्ट वाईज टेस्टला जायचंय, त्यानंतर रिव्हिजन करायची आहे आणि त्यानंतरच मॉक टेस्ट द्यायची आहे. कुठल्याही टेस्ट ज्या फुल लेंथ टेस्ट आहे त्या सगळ्या अभ्यास झाल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये अभ्यास करून त्या टेस्ट देणं नक्कीच गरजेचं आहे, कारण प्रॅक्टिससाठी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. हा होता विद्यार्थी मित्रांनो स्टडी
प्लान. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे महत्वाचा रोल आहे तो कशाचा आहे? तो रोल आहे बुक्सचा, कॉम्प्रेसिव्ह बुक्सचा आहे. कारण मटेरियल जर रेडी मिळालं तर अभ्यास प्रत्येक जण करू शकतो. तर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे जेई लेवलच्या एक्झामिनेशनसाठी हा एक बुकचा सेट आहे जो डिप्लोमा लेवलच्या सगळ्या एक्झाम कव्हर करतो. मग त्या PWD असेल, WCD असेल, ZP असेल, BMC असेल, महाट्रान्सको असेल. ओके, त्याच्याशी रिलेटेडच अजून एक 12 नॉन टेक्निकल आणि 17 टेक्निकल असं हे MCQचं बुक आहे 6000+. आणि एक नवीन बुक आपण घेऊन येतोय, संपूर्ण मार्गदर्शक डिप्लोमा सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी. ते जेई लेवलसाठी जे हे पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्हाला आमच्या वेबसाईटवर सुद्धा ऑनलाईन परचेस करता येईल. त्यानंतर प्री साठीचा जो सेट आहे सगळ्यात पहिले इन्फिनिटी अकॅडमीने काढलेला आहे. प्रत्येक विषय त्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. या सगळ्या नोट्सचा सेट आहे, कॉम्प्रेसिव्ह नोट्स आहेत. ह्या मेन्ससाठी जर तुम्ही स्टडी करत असाल तर हा मेन्सचा सेट आहे. हे एक स्पेसिफिक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं बुक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक 7000 MCQ, त्याच्याही पेक्षा जास्त MCQ असलेलं हे एकमेव पुस्तक आहे जे खूप युजफुल आहे सगळ्या प्रकारच्या टेक्निकल एक्झामिनेशनसाठी. ATPचं बुक आम्ही वारंवार हे प्रमोशन करत असतो विद्यार्थी मित्रांनो, कारण अजूनही बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना याच्याबद्दल आयडिया नाही की रेडीमेड आपल्याकडे मटेरियल अवेलेबल आहे. हा ATPचा सेट आहे. आणि हे जे आहे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं बुक आहे. म्हणजे तुम्ही जर पॅटर्न बघितला तर आपल्याकडे सेट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बुक हे दोन्ही नोट्सच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, ज्याचा खूप आणि खूप उपयोग तुम्हाला एक्झामिनेशन देण्यासाठी होतो. WRD, WCD, JEE, BMC ह्या ज्युनियर लेवलच्या इंजिनिअरिंगसाठी जे बॅच आहे ती बॅच आपली सुरू होतीये. ऑनलाईन बॅच आहे, ही स्पेशल बॅच आहे. आणि ATP साठी उद्यापासूनच म्हणजे 4 फेब्रुवारीपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारची बॅच आपली सुरू होतीये. ओके, याच्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही प्रश्न असतील, अजूनही तुम्हाला कन्फ्युजन असेल की सर मी काय करू, तर आपले जे टोल फ्री नंबर आहे, गिरीश सरांचा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कमेंट करा. नक्कीच इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान करण्यासाठी कटिबद्ध आहे. थँक्यू व्हेरी मच.